नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ICDS अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविकेच्या कामाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए. शिक्षण देणे, बी. आरोग्य व पोषण सुधारणा करणे, सी. वित्तीय योजना तयार करणे, डी. शासन धोरणे तयार करणे। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आरोग्य व पोषण सुधारणा करणे। ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविकेच्या कामाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण सुधारणा करणे हा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। अंगणवाडी केंद्राचा वार्षिक अहवाल कोणाला सादर केला जातो? ऑप्शन आहे ए. जिल्हा कलेक्टर, बी. तालुका अधिकारी, सी. महिला व बालविकास विभाग, डी. ग्रामपंचायत। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. महिला व बालविकास विभाग। अंगणवाडी केंद्राचा वार्षिक अहवाल महिला व बालविकास विभागाला सादर केला जातो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। मध्यान्ह भोजन योजना अंगणवाडी केंद्रांच्या अंतर्गत येते का? ऑप्शन आहे ए. होय, बी. नाही, सी. फक्त शाळांमध्ये लागू, डी. फक्त शहरांमध्ये लागू। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नाही, मध्यान्ह भोजन योजना अंगणवाडी केंद्रांच्या अंतर्गत येत नाही। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। ICDS योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? ऑप्शन आहे ए. दिल्ली, बी. महाराष्ट्र, सी. पंजाब, डी. उत्तर प्रदेश। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पंजाब। ICDS योजना भारतात सर्वप्रथम पंजाब येथे सुरू झाली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5। अंगणवाडी केंद्राची जागा निवडताना कोणता निकष महत्त्वाचा नाही? ऑप्शन आहे ए. लोकसंख्या, बी. मार्गदर्शक सुविधा, सी. सार्वजनिक वाहतूक सोय, डी. IT पार्क जवळ असणे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. IT पार्क जवळ असणे। अंगणवाडी केंद्राची जागा निवडताना IT पार्क जवळ असणे हा निकष महत्त्वाचा नाही। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। अंगणवाडी सेविकेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेद्वारे दिले जाते? ऑप्शन आहे ए. IGNOU, बी. राष्ट्रीय बाल विकास संस्था NIPCCD, सी. AIIMS, डी. ISRO। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राष्ट्रीय बाल विकास संस्था NIPCCD। अंगणवाडी सेविकेचे प्रशिक्षण राष्ट्रीय बाल विकास संस्था या संस्थेद्वारे दिले जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। अंगणवाडी केंद्र कोणत्या लोकसंख्येची सेवा करतो? ऑप्शन आहे ए. 0 ते 6 वर्षे व आई, बी. 7 ते 14 वर्षे व शिक्षक, सी. फक्त महिला, डी. फक्त वृद्ध नागरिक। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 0 ते 6 वर्षे व आई। अंगणवाडी केंद्र 0 ते 6 वर्ष व आई या लोकसंख्येची सेवा करतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8। पोषण अभियानची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए. 2015, बी. 2018, सी. 2020, डी. 2019। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2018। पोषण अभियानची सुरुवात 2018 या वर्षी झाली।
आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडी सेविकेच्या कामात खालीलपैकी काय समाविष्ट नाही? ऑप्शन आहे ए. लहान मुलांना लसीकरणासाठी मदत करणे, बी. पोषण आहार वाटप करणे, सी. गावात रस्ते बांधणे, डी. महिलांना साक्षरता शिकवणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गावात रस्ते बांधणे. अंगणवाडी सेविकेच्या कामात खालीलपैकी गावात रस्ते बांधणे समाविष्ट नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. ICDS अंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणती सेवा दिली जाते? ऑप्शन आहे ए. फक्त लसीकरण, बी. पोषण सल्ला आणि आहार, सी. गृहिणी प्रशिक्षण, डी. रोजगार योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोषण सल्ला आणि आहार. ICDS अंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी पोषण सल्ला आणि आहार ही सेवा दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिला यांना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? ऑप्शन आहे ए. फक्त वैद्यकीय तपासणी, बी. फक्त आर्थिक सहाय्य, सी. पूरक पोषण आहार, आरोग्य शिक्षण व तपासणी, डी. शिक्षण सुविधा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पूरक पोषण आहार, आरोग्य शिक्षण व तपासणी. अंगणवाडी केंद्रात गर्भवती महिला यांना पूरक पोषण आहार व आरोग्य तपासणी या सेवांचा लाभ मिळतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. अंगणवाडी सेविका दर आठवड्याला कोणती माहिती नोंदवते? ऑप्शन आहे ए. पोलीस अहवाल, बी. पोषण सर्वेक्षण, सी. उपस्थिती व वाढीचा डेट, डी. महसूल माहिती. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. उपस्थिती व वाढीचा डेटा. अंगणवाडी सेविका दर आठवड्याला उपस्थिती व वाढीचा डेटा ही माहिती नोंदवते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या माता या वर्गासाठी कोणती योजना ICDS अंतर्गत कार्यान्वित केली जाते? ऑप्शन आहे ए. जननी सुरक्षा योजना, बी. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, सी. सुकन्या समृद्धी योजना, डी. बाल सुरक्षा योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सुकन्या समृद्धी योजना. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते अंगणवाडीचे कार्य नाही? ऑप्शन आहे ए. लसीकरण, बी. शिक्षणाचे साहित्य वाटप, सी. प्राथमिक उपचार, डी. भूकंप नोंदणी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्राथमिक उपचार. खालीलपैकी प्राथमिक उपचार हे अंगणवाडीचे कार्य नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण कोण देते? ऑप्शन आहे ए. जिल्हा परिषद, बी. पंचायत समिती, सी. महिला व बालविकास विभाग, डी. पोलीस विभाग. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जिल्हा परिषद. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण जिल्हा परिषद देते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. अंगणवाडी केंद्रात वाढ मोजणी पट्टा ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट वापरण्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए. उंची व वजन मोजणे, बी. लसीकरणाची नोंद ठेवणे, सी. शाळेतील निकाल तपासणे, डी. सरकारला रिपोर्ट पाठवणे. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. उंची व वजन मोजणे. अंगणवाडी केंद्रात वाढ मोजणी पट्टा ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट वापरण्याचा मुख्य उद्देश आहे उंची व वजन मोजणे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17. कुपोषण ओळखण्यासाठी कोणते निर्देशांक वापरले जातात? ऑप्शन आहे ए. BMI, बी. रक्तदाब, सी. तापमान, डी. शुगर लेव्हल. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. तापमान.
कुपोषण ओळखण्यासाठी तापमान हे निर्देशांक वापरले जातात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अंगणवाडी केंद्रात पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 1 ते 7 जानेवारी, बी 1 ते 7 मार्च, सी 1 ते 7 सप्टेंबर, डी 1 ते 7 नोव्हेंबर. अंगणवाडी केंद्रात पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मुख्य सेविका अंगणवाड्यात किती वेळा भेट देतात? ऑप्शन आहे ए दररोज, बी दर आठवड्याला एकदा, सी महिन्यातून 2दा, डी वर्षातून एकदाच. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिन्यातून 2दा. मुख्य सेविका अंगणवाड्यात महिन्यातून 2दा भेट देतात. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. अंगणवाडी सेविकेच्या अनुपस्थितीत काम कोण पाहते? ऑप्शन आहे ए सरपंच, बी मदतनीस, सी मुख्य सेविका, डी पोलीस. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मदतनीस. अंगणवाडी सेविकेच्या अनुपस्थितीत काम मदतनीस पाहते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.